यो पूर्व वैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण सूत्रस्थान वाचत असताना 8 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत आणि 8 अध्याय झालेले असताना आता आपण 9व्या अध्यायाचे काही श्लोक घेतलेले आहेत. 9व्या अध्यायाच्या श्लोकांमध्ये आपण जे बघितलेलं होतं ते पंचमहाभूतात्मक असं प्रत्येक द्रव्य असतं. पंचमहाभूतात्मक प्रत्येक द्रव्य असताना त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की 5ही महाभूत प्रत्येक पाच महाभूतांच्या पंचीकरणामधूनच हे प्रत्येक द्रव्य आपलं बनत असतं. प्रत्येक द्रव्य हे पंचमहाभूतात्मक आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महाभूत हे किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार त्याचं भूयस्त्व म्हणजेच काय तर आपण बघितलेलं होतं की त्याचा व्यपदेश कशाने केला जातो. व्यपदेशस्तु भूयसा या न्यायाने हे भूयस्थ सांगितलेलं आहे. सो त्याच्यानंतर प्रामुख्याने 2 प्रकारची द्रव्य त्याच्यामध्ये अग्नी आणि सोम महाबलव असं म्हटलेलं आहे. सो अग्नी महाभूत प्रधान आणि सोम महाभूत प्रधान. मग त्याच्यामध्ये ऊर्ध्वगामी द्रव्य आणि अधोगामी द्रव्य हे 2 प्रकार आपण बघितलेले होते. तर इथेपर्यंत झाल्यानंतर रस आणि वीर्य आणि आता जो आपण बघितला गुरुवादी गुण त्याच्यानुसार त्याच्या संदर्भात आपण बघत असताना एक महत्वाची गोष्ट आपण पाहत होतो की त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी द्रव्य आहेत ना तर ते उपयुक्त अंग कुठलं आहे आणि त्याच्यानुसार त्याचं गामित्व आपल्या शरीरामध्ये कुठे आहे ह्या सुद्धा गोष्टी बदलतात. सो त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार केलेला होता आणि म्हणून एक होमवर्क सगळ्यांना दिलेला की आपण प्रत्येक वनस्पतीचं कोणतं उपयुक्तांग वापरतो तर त्याच्यानुसार आपण शोधायचं आहे की त्याचं गामित्व कुठल्या शरीरातील भागावरती असेल. तर त्या दृष्टीने आपण एक होमवर्क घेतलेला आणि बरेच जणांनी आता केलेला आहे. तो होमवर्क आता केला तर मला एक आनंद पण होतो आणि त्याच्यातनं एक तुमचा अभ्यास सुद्धा होत असतो. सो इथपर्यंत आपलं सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण वीर्याच्या बाबतीमध्ये विचार करणार आहोत. ओके हा सो इथे आपण बघितलेलं होतं की अधोगामीचे भूयिष्ठम भूमितोय गुणाधिकम इति द्रव्यम रसान भेदैहि उत्तरोपदेक्षते. त्याच्यानंतर इथे पर्यंत द्रव्य सांगितलं आणि रसभेद जे आहेत ते नंतर आम्ही सांगतो असं म्हटलंय. आणि त्याच्यावर द्रव्य झालं रस झालं की त्याच्यानंतर कोण यायला पाहिजे तर वीर्य यायला पाहिजे आणि म्हणून वीर्याच्या बाबतीमध्ये आता डिस्कशन चालू होतं. ग्रंथामध्ये जी ऑर्डर असते ना त्याला खूप महत्व असतं बरं का. म्हणजे कसं की ह्याच्यानंतर हे त्याच्यानंतर ते असं विशिष्ट पद्धतीने असे सांगितलेलं असतं. असं नाही होत की असं एक मध्येच सांगतात मग मध्येच दुसरी गोष्ट सांगतात मग मध्येच तिसरी गोष्ट सांगतात असं कधीच होत नाही. सो हे महत्वाचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि म्हणून द्रव्य हे महत्वाचं म्हणून द्रव्याबद्दल पहिल्यांदा सांगितलं. द्रव्याचे प्रकार सांगितले पंचमहाभूत सांगितले. त्याच्यानंतर जे ते रस आहे पण रसाच्या बाबतीमध्ये त्यांना काही विशेष गोष्टी सांगायच्यात आणि म्हणून रसाच्या बाबतीमध्ये ते म्हणतात की आम्ही नंतर सांगतो उत्तर उपदेक्षते नंतर आम्ही ते सांगतो. आणि मग वीर्य. मग वीर्य म्हणजे काय हे सांगतायत आता. तर वीर्य म्हणजे काय तर वीर्य पुन्हा वदंती एके एके म्हणजे कोणी जण काही लोक असं म्हणतात. काय तर वीर्य म्हणजे कुठला तर गुरु स्निग्धम हिमम मृदू लघु रूक्ष उष्ण तीक्ष्णंच तत् एवं अष्टधा.
म्हणजे काय, वीर्यम अष्टविधम अस्ति, हे त्याच्यामधलं सांगायचं झालं. ओके, मग हे 8 प्रकारचं वीर्य आहे. मग कुठलं हे 8 प्रकारचं वीर्य आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आता जे बघितलं त्याच्यामध्ये कुठे गेला, हा, विवक्षते रसादेशु वीर्यम गुर्वादय ही अतः. आणखीन कुठलं, हा, गुरु, स्निग्ध, हिम आणि मृदू, हे 4 गुण म्हणजे गुरुवादी जे गुण सांगितले त्याच्यातले हे 4 महत्वाचे गुण. आणि लघु, वृक्ष, उष्ण आणि तीक्ष्ण. आता गुरु, स्निग्ध, हिम आणि मृदू, हा, तर ह्याच्या परफेक्ट विपरीत जे आहेत ना, त्याच्यामध्ये गुरु जो आहे त्याच्या विपरीत लघु, त्याच्यानंतर स्निग्ध, त्याच्या विपरीत जो आहे तो वृक्ष, हिम म्हणजे शीत, त्याच्या विपरीत जो आहे तो उष्ण, आणि मृदूच्या विपरीत जो आहे तो तीक्ष्ण. तर असे हे 4 गुणांचे परस्पर विरोधी असे जे संयोग आहेत, तर हे 8 जे टोटल आहेत, तर त्याला वीर्य असं म्हणावं, असं म्हटलंय. मग आता गुरुवादी गुण किती, तर आपण बघितलेलं होतं सगळ्यात पहिल्या अध्यायामध्ये, बरोबर. तर ते गुरुवादी गुण जे संपूर्ण सांगितलेले आहेत, तर त्याच्यापैकी हे जे 8 आहेत हे महत्वाचे, आणि त्याला आपण वीर्य अशी संज्ञा द्यावी. मग अशी वीर्य ही संज्ञा का द्यायला हवी, याचं कारण असतं की वीर्य म्हणत असताना महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की ज्याच्यामुळे क्रिया होते, कर्म होत आहे, म्हणजे गुरु आहे का शीत आहे हे पहिलं द्रव्य बघितलं जातं, उष्ण आहे का शीत आहे, गुरु आहे का लघु आहे हे बघितलं जातं, त्याच्यानंतर उष्ण आहे का शीत आहे, जे शरीरात गेल्यानंतर काय पद्धतीचं काम द्रव्य करणार आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर लघु आणि आपण गुरु बघितला, त्याचं स्निग्ध आहे का वृक्ष आहे ही सुद्धा गोष्ट बघितली जाते. स्निग्ध आणि वृक्ष असं जेव्हा आपण बघतो ना, तर त्यावेळेला एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शरीरात गेल्यानंतर स्नेहनाचं काम करणार आहे का वृक्षणाचं काम करणार आहे, ह्या दृष्टीने ती गोष्ट महत्वाची राहते. सो वृक्ष आणि स्निग्ध. त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे ते शीत आणि उष्ण, की ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये शीत आणि उष्ण हे जे 2 वीर्याचे प्रमुख प्रकार आपण बघतो, तर हे 2 वीर्याचे प्रकार इथे झाले, शीत आणि उष्ण. त्याच्यानंतर तीक्ष्ण आणि मृदू, म्हणजे काम करण्याची प्रत्येक द्रव्याची जी पद्धत आहे ना ती वेगवेगळी. म्हणजे एखादं गुरुगुणाचं द्रव्य असेल आणि तीक्ष्ण असेल, जसं जड आहे तरी सुद्धा तीक्ष्ण आहे, अशी जी गोष्ट असते ना, असं कॉम्बिनेशन थोडंसं सापडणं कठीण असतं, पण तरी सुद्धा. तर असं कॉम्बिनेशन कुठलं आहे हे होमवर्क साठी बरं का, शोधण्यासाठी तुम्हाला सांगते. तर हे असं जेव्हा आपण बघतो तर ती गोष्ट आहे ना, तर त्या दृष्टीने. आणि लघु आहे आणि तीक्ष्ण आहे असं जर असेल तर ती मरीच्यासारखी गोष्ट. तर हे वेगवेगळ्या पद्धतीनं राहतं, आणि म्हणून काम करण्याची जी पद्धत आहे ती डिफरंट राहते. तर ही काम करण्याची द्रव्याची शरीरात गेल्यानंतरची जी पद्धत आहे ना, तर त्याला वीर्य असं म्हणावं. आणि ते 8 प्रकारचं आहे. आता आपण बघितलं त्याप्रमाणे गुरु, लघु, स्निग्ध, वृक्ष, शीत किंवा हिम, उष्ण आणि मृदू आणि तीक्ष्ण. त्याच्यानंतर चरकाचार्यांचं काय मत आहे, चरकस्तु आह वीर्यम तत् क्रियते येन या क्रिया. चरकाचार्य काय म्हणतात की हे वीर्य की ज्याच्यामुळे क्रिया घडते शरीरामध्ये. पण हे 8च असं नाही, वेगवेगळी असतील की ज्या गोष्टीमुळे प्रत्येक शरीरामधली क्रिया घडते किंवा चिकित्सा घडते, तर ते कार्य जे आहे ना ते म्हणजे वीर्य. म्हणजे कुठलेही असो, ह्याच 8 गुणांमध्ये बांधलेलं आहे असं नाही, मग बाकी इतरही गुण त्याच्यामध्ये असतील. किंवा काही वेळेला जसं आपण बघतो की रंगानुसार गामित्व असतं शरीरामध्ये, काही वेळेला आपण बघतो की स्पर्शानुसार गामित्व असतं. तर असं ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामध्ये ज्या कारणामुळे जी गोष्ट घडते तर त्याला वीर्य म्हणावं. म्हणजे वीर्य किती झाली, तर असंख्य वीर्य झाली. पहिलं मत झालं 8 वीर्य झाली, आता जे आपण 8 बघितले गुण ते. त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे असंख्य वीर्य झाली, की खूप सारी वीर्य आहेत की जे घडतं ते सगळी क्रिया ज्याच्यामुळे घडते, तर ते म्हणजे वीर्य. आणखीन चरकाचार्य काय म्हणतात पुढे की न अवीर्यम कुरुते किंचित सर्व वीर्य कुरुताही सांग. अवीर्यम किंचित न कुरुते, म्हणजे जर का वीर्यवान नसेल एखादी वनस्पती तर ते कुठलंच कार्य नाही करणार. मग इथे सवीर्यता अवधी असा जो शब्द वापरला जातो ना, एक्सपायरी डेट नसते पण बेस्ट बिफोर अशी डेट टाकलेली असते बऱ्याच वेळेला आयुर्वेदिक औषधांना. सो एक्सपायरी डेट म्हणजे काय की त्या डेटच्या नंतर जर घेतलं तर शरीरामध्ये हॅझार्डस इम्पॅक्ट येते. परंतु आयुर्वेदिक औषधं जी आहेत ना, तर त्याच्यामध्ये हॅझार्डस इम्पॅक्ट नाही येणार. परंतु काय होईल,
तर त्याची सवीर्यता म्हणजे त्याचं वीर्य कमी होतंय, हीनवीर्य झालंय आणि म्हणून त्या शरीरामध्ये कामच करणार नाहीये, अतिशय कमी प्रतीचं काम करेल. म्हणून त्याला काय म्हणायचंय, तर न अवीर्यं कुरुते किंचित. कुठलंही अवीर्य द्रव्य आहे ना, तर ते शरीरात जाऊन कुठलंही काम करणार नाहीये. ज्याला प्लॅसिबो इम्पॅक्ट म्हणतात तसं. सर्वा वीर्यकृताहिसा. प्रत्येक शरीरामध्ये जाऊन द्रव्य जे कार्य करतं ते कशामुळे, तर वीर्यकृत म्हणजे वीर्यामुळे ह्या गोष्टी होतात. पूर्वादिश्वेव वीर्याख्या तेना अन्वर्थेती वर्ण्यते. पूर्वादी म्हणूनच त्याला गुण, जे पूर्वादी गुण आहेत तर त्या गुणांनाच वीर्य अशी संज्ञा दिली आहे. अन्वर्थ असा शब्द आहे बरं का. म्हणजे काय, तर त्याला त्या पद्धतीनं म्हटलं जातं. का, तर समग्र गुणसारेषु शक्त्युत्कर्ष विवर्तिषु व्यवहाराय मुख्यत्वात बहुवग्र ग्रहणादपि. समग्र गुणसारेषु सगळ्या गुणांमधला जो उत्तम गुण आहे आणि शक्त्युत्कर्ष, ज्या शक्तीचा उत्कर्ष त्या द्रव्यामध्ये आहे, तर अशी जी द्रव्य आहे शक्त्युत्कर्ष विवर्तिषु, ज्याचा विवर्त होतोय म्हणजे सगळ्याच्या ठिकाणी जी उत्तम अशी शक्ती दिसते आणि सगळ्या गुणांच्या ठिकाणी जो उत्तम असा गुण दिसतोय, तर तो गुण, ती शक्ती जी आहे ते म्हणजे वीर्य. आणि म्हणून व्यवहाराय मुख्यत्वात, व्यवहारासाठी सुद्धा मुख्यत्वाने बहुवग्र म्हणजे सगळ्यांमधला जो महत्वाचा आहे त्यातच ग्रहणात अपि असं म्हणलं, त्याचंच ग्रहण केलं जातं. म्हणजे काय, तर एक उदाहरण आपण बघूया की समजा शतावरी आहे, तर शतावरी आहे ना, तर ते गुरु आहे, शीत आहे, हे बरोबर आहे, गृहण करणार आहे. शीतद्रव्य स्निग्ध आहे तर ते गृहण करणारे. मग हे जे महत्वाचे त्याचे गुण झाले ना, तर ते कसे आहेत, तर ते मुख्य झाले आणि बाकीही त्याच्याबरोबर आहेच ना. म्हणजे आता तिचा तिक्त रस आहे, पण तिक्त रस हा उत्कर्ष नाहीये किंवा त्याची ती शक्ती नाहीये. मग काय आहे, तर ती शक्ती नसून इतर म्हणजे गुरु गुण आहे, मधुर रस आहे किंवा शीतवीर्य आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या प्रामुख्याने शरीरामध्ये जाऊन काम करणार आहेत. आणि म्हणून इतरही गुण असताना सगळ्या गुणांमध्ये समग्र उत्तम असणारा किंवा जास्त बलवान असणारा असा जो गुण आणि तशीच जी शक्तीचा जो उत्कर्ष आहे त्या द्रव्यामध्ये, त्याच्यानुसार विवर्तिषु संपूर्ण शरीरामध्ये त्या ह्याच्यामध्ये तो कशा पद्धतीने काम करतोय त्याच्यानुसार त्याचं नामकरण केलं जातं. आणि व्यवहार आहे, हे व्यवहारासाठी सांगतो आम्ही, म्हणजे व्यवहार त्या पद्धतीनं घेतला जातो. म्हणजे इतरही गुण असतात, एखादा आपण बघतो की 6 रस आहेत समजा, पण त्यातला एक रस मुख्य असतो आणि उरलेले 5 जे आहेत ना ते अव्यक्त असतात. जसं काळ्या हरणाचं मग षड्रसात्मक असतं, बरोबर. तर 6ही रस आहेत, परंतु प्रमुख कुठला, तर तो प्रमुख जो आहे ना तो म्हणजे हे वीर्य असं. सो समग्र गुणसारेषु शक्त्युत्कर्ष विवर्तिषु व्यवहाराय मुख्यत्वात बहुभग्र ग्रहणादपि अतश्च विपरीतत्वात संभवत्यपि नैवसा विवक्षते रसाद्येषु वीर्यं गुर्वादयो ह्यतः. अतश्च विपरीतत्वात, ह्याच्या विपरीत किंवा ह्याच्या उलट असं आपण म्हणतो ना, हे जे महत्वाचं आहे बरं का, त्या उलट ह्या गोष्टी आहेत ना त्या महत्वाच्या नाहीत. कुठल्या, तर रसाद्येषु म्हणजे काय, विपरीत संभवती अपि नैवसा म्हणजे काय, तर अतश्च विपरीतत्वात संभवती अपि नैवसा. सा म्हणजे शक्ती किंवा सा म्हणजे वीर्य या अर्थाने, की ह्या शरीरामध्ये गेल्यानंतर ह्याच्या विपरीतच्या गोष्टी तितक्या पद्धतीनं काम नाही करत. आणि म्हणून विवक्षते रसाद्येषु, त्यांना रस इत्यादी म्हटलेलं आहे, त्यांना वीर्य नाही म्हटलंय. वीर्य जे आहे ना, तर गुर्वादयो ह्यतः, गुर्वादी गुणांनीच काम होतं आणि म्हणून त्याला वीर्य अशी संज्ञा द्यावी. म्हणून रस वेगळं, गुर्वादी गुण आहेत, तर त्या गुर्वादी गुणांपैकी हे जे 8 गुण विशेष सांगितले, तर त्या 8 गुणांना वीर्य असं म्हणावं. ओके, लक्षात येत आहे. म्हणजे आपण एक मत पाहिलं की 8 गुण म्हणजे वीर्य, अष्टधा वीर्य ज्याला म्हणतो. चरकाचार्यांच्या मतानुसार आपण बघितलं की वीर्यं तत् क्रियते येन या क्रिया, म्हणजे असंख्य वीर्य आहेत. ज्या ज्या गोष्टींमुळे जी जी क्रिया शरीरामध्ये घडते तर त्याला वीर्य असं म्हणावं. आणि वीर्य आणि रस याच्यामध्ये काय फरक आहे, तर रस जो आहे ना, तर त्याच्या ठिकाणी शक्त्युत्कर्ष किंवा समग्र गुणसार असं नाहीये. गुर्वादी गुणांमध्ये या गोष्टी आहेत आणि म्हणूनच रसाने काम होतं असं म्हणण्यापेक्षा सुद्धा वीर्याने विशेषत्वाने काम होतं. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला हीनवीर्य किंवा गतवीर्य अशी जी जी द्रव्य असतील तर ती शरीरामध्ये दिली तर त्याचा उपयोग होत नाही.
म्हणजेच काय, उदाहरणार्थ एखादं द्रव्य आहे समजा आणि 20 वर्षापूर्वीचं समजा शतावरीच आहे माझ्याकडे. 20 वर्षापूर्वीची मी शतावरी दिली, तर त्याचा उपयोग होणार आहे का हो? तर नाही होणार आहे. का नाही होणार आहे? त्याचं कारण की त्याच्यामध्ये वीर्यता चांगली नाहीये. समजा अगदी त्याला आपण धरून भोंगा लागला नाही, काहीच झालेलं नाहीये. पण तरी सुद्धा कालाचा परिणाम म्हणून त्यातलं जे ताकद किंवा त्यातली जी काम करण्याची जी शक्ती आहे, ती हीन झालेली आहे. रादर इथे गत झालेली आहे. आणि तसं झालेलं असल्यामुळं इथे गोष्टी घडत नाहीत किंवा त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून विवक्षते रसाद्येषु वीर्यं गुर्वादी गर्वादयः हि अतः गुर्वादयो यतः. आणखीन एक मत, उष्णं शीतं द्विधा एव अन्ये वीर्यं आचक्षतेऽपि च. उष्ण आणि शीत असं द्विविध वीर्य, द्विधा वीर्य असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे हे 8 गुण महत्वाचे आपण बघितले. त्याच्यात सुद्धा महत्वाचं उष्ण आणि शीत. याचं कारण काय, नानात्मकमपि द्रव्यम अग्निशोमो महाबलौ असं म्हटलेलं आहे. याचं कारण काय, की 8 आता आपण बघितले की वीर्य आहेत. त्या 8 वीर्यांमध्ये सुद्धा आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की द्विविध वीर्य सांगतात. मग द्विविध वीर्य कुठली, तर उष्ण आणि शीत, म्हणजे उष्णता आणि शीत, शैत्य त्या द्रव्यामधलं हे जे आहे ना, तर ते द्विविध वीर्य आहे. याचं कारण काय, तर आता द्रव्य सुद्धा आपण बघितली की नानात्मक आहेत, म्हणजे पंचमहाभूतीने तयार आहेत. मग कोणी स्निग्ध आहे, कोणी वृक्ष आहे, कोणी शीत आहे, कोणी उष्ण आहे, कोणी गुरु आहे, कोणी लघु आहे. अनेक त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत. परंतु द्रव्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो ना, तर त्यावेळेला 2 गोष्टी त्याच्या महत्वाच्या आहेत. कुठल्या, तर अग्नी शोम महाबल, महाबलवान अशा 2 गोष्टी त्या प्रत्येक द्रव्यात आयदर ऑर असतात. त्या म्हणजे आयदर अग्नेयत्व किंवा सोमत्व. म्हणूनच आग्नेय म्हणजे उष्णवीर्य किंवा सोमत्व म्हणजे शीतवीर्य. आणि म्हणून नानात्मक अनेकविध प्रकारची जी द्रव्य आहेत त्याच्यामध्ये विशेषत्वाने अग्नी आणि सोम या 2 गोष्टी महत्वाच्या. आणि म्हणून उष्ण आणि शीत ही 2 वीर्य सांगितले. व्यक्ता व्यक्तै जगदिव नातिक्रामति जातुची तत्रोष्णं भ्रमतृग्लानि स्वेददाहाशु पाकिताः. इथपर्यंत वीर्याचं समजलं असं मला वाटतं, राईट? सो आपण काय काय बघितलं हे जस्ट एक रिकॅप करूयात आपण. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण वीर्याचा विचार केला, तर त्याच्यामध्ये वीर्य म्हणजे काय, तर आपण बघितलं की आपण आता इथे द्रव्य झालं तर रसाबद्दल नंतर सांगतो असं म्हटले. त्याच्यानंतर वीर्यम पुन्हा वदंती एके गुरु स्निग्धम हिममृदु लघु वृक्षोष्ण तीक्ष्णंच एवं अष्टमतम अष्टधा असं अष्टविध वीर्य आहे असं सांगितलं. चरकाचार्य म्हणतात की क्रियते येन या क्रिया असंख्य वीर्य सांगितले. त्याच्यानंतर का असंख्यत्व, तर समग्र गुणसारता आणि शक्तिउत्कर्ष ही 2 गोष्टी महत्वाच्या असायला पाहिजेत. आणि म्हणून या 2 गुणांच्या आधाराने वीर्याची व्याख्या केली जाते. आणि तसं असल्यामुळं रसादींच्या ठिकाणी गुर्वादी गुण हेच वीर्य म्हणून असतात, नक्की रसादी हे वीर्य आहेत. म्हणजे हे चुकून सुद्धा बरं का असं म्हटलं नाही जात की तिक्त वीर्याचं द्रव्य आहे, नाही, तिक्त रसाचं द्रव्य आहे किंवा मधुर रसाचं द्रव्य आहे. वीर्य म्हणत असताना लघु वृक्ष तीक्ष्ण उष्ण हे आपण बघितले. पण तसंच सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की विविध वीर्य की जे आजकालच्या आपण परिभाषेमध्ये वापरतो की उष्णवीर्य किंवा शीतवीर्य. मग असं का, तर कितीही प्रकारची द्रव्य असली तरी अग्नियत्व आणि सोमत्व या 2 गोष्टी महत्वाच्या. आणि म्हणून अग्निय आहे द्रव्य का सोम प्रधान आहे. ह्या दृष्टीने वीर्याचे 2 प्रकार म्हणजे नानात्मकम अपि द्रव्यम अग्निशोमो महाबलो व्यक्ता व्यक्तै जगदेव नातिक्रामते जातुचेत. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त अशा या जगदेव जगामध्ये ह्या 2 गुणांचं अतिक्रमण करून जातुचेत कुठलीही गोष्ट नसते. म्हणजेच काय, ते आयदर शीत असेल किंवा उष्ण असेल. शीत पण नाही आणि उष्ण पण नाही असं असेल का, तर नाही. किंवा एखादं द्रव्य शीत पण आहे आणि उष्ण पण आहे असं असेल का, तर तेही नाही. मग कसं आहे, तर ह्या व्यक्त अव्यक्त अशा जगामध्ये म्हणजे जे दिसतंय आपल्याला ते सगळं आणि जे नाही दिसत आहे अतींद्रिय आहेत त्याही जगामध्ये अग्नेयत्व आणि सोमत्व ह्या 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून उष्णवीर्य आणि शीतवीर्य हे जे आहे ना, तर ह्या 2 गोष्टी विविध वीर्यवाद जो आहे
येथे स्वीकारलेला आहे. आणि म्हणून 2 प्रकारची वीर्य महत्वाची, त्याच्यामध्ये उष्णवीर्य आणि शीतवीर्य. मग आता आपल्याला कळलं की हे 2 महत्वाचे. मग उष्णवीर्य. मग उष्णवीर्याच्या बाबतीमध्ये आता काय काय करतंय उष्णवीर्य, म्हणजे उष्ण आपल्याला वीर्याबद्दल लिहा असं जर म्हटलं असेल ना, तर काय काय लिहायचं ते सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. तर वीर्यवाद हे सगळे आपण वेगवेगळे बघितले. तर ते त्याच्यामध्ये लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर वीर्याचे कार्य किंवा कर्म या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. मग वीर्याची कर्म म्हणत असताना कुठलीही, तर तत्रोष्णम ब्रह्मत्रुग्लानी स्वेद दाहाशु पाकिताः शमंच वात कफयोः करोति शिशिरं पुनः. याच्यामध्ये तत्र उष्णम म्हणजे उष्णवीर्य काय करताय, भ्रम तृड ग्लानी स्वेद दाह आशु पाकिता आणि शमंच वात कफयोः. उष्णवीर्य काय करतंय, भ्रम. उष्णवीर्याने काय होणार आहे, भ्रम म्हणजे चक्कर येणं ही गोष्ट होणार आहे. तृष्णा लागणं ही गोष्ट होणार आहे. ग्लानी येणं ही गोष्ट होणार आहे. स्वेद प्रवृत्ती होणं ही गोष्ट होणार आहे. जिथे जिथे स्वेद प्रवर्तन आवश्यक आहे त्या ठिकाणी उष्णवीर्याचे आपल्याला द्रव्य वापरायचे आहेत. बरोबर. जसं ज्वर आहे तर ज्वराच्या लक्षणांमध्ये अस्वेद हे लक्षण येतं. मग स्वेद प्रवर्तन हे ज्वर निवृत्तीचं किंवा ज्वर पाचन होतंय असं लक्षण आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला उष्णवीर्य द्रव्य वापरायचे. राईट. सो तसं हे स्वेद आणणार असं उष्णवीर्य आहे. दाह करणार असं उष्णवीर्य आहे. आणि आशुपाकिता म्हणजे शरीरामधले पाक जे आहेत, मग तो अन्नाचा असो, औषधाचा असो किंवा तो दोषांचा असो, हे पाक करण्याची जी कला आहे किंवा पाक करण्याचं जे सामर्थ्य आहे ते या उष्णवीर्यामध्ये आहे. शमंच वात कफयोः. आणि उष्णवीर्य काय करतंय नेहमी, तर वात आणि कफ यांचं शमन करतंय. का बरं वात आणि कफांचं शमन करेल ते, पित्ताचं का नाही करणार, तर आपल्याला त्याचे मुख्य गुण माहिती असायला पाहिजेत. वाताचा गुण काय आहे, तर आपण बघतो तत्र वृक्षो लघु शीत खर सूक्ष्मश्चलो निराहा. तत्र वृक्षो लघु शीतः. मग तो थंड आहे ना, मग या उष्णाने त्याचं शमन होईल. आणि कफ कसा आहे, तर तो सुद्धा शीत आहे आणि म्हणून या उष्णवीर्याने कफाचं शमन होईल. म्हणून उष्णवीर्याची जी द्रव्य आहेत वीर्याची, तर ती विशेष करून वात आणि कफाचं शमन करणार आहेत. म्हणजे आपल्याला दिसतंय की साध्या साध्या गोष्टींवरनं, की आता आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहोत की वातवृद्धीची लक्षणं कुठली आहेत, कफवृद्धीची लक्षणं कुठली आहेत. मग अगदी आपण फर्स्ट इयरला जरी असो ना, तरी सुद्धा ह्या विचाराने आपण औषधं देऊ शकतो. जे वात वाढलेला दिसतोय, वातवृद्धीची ही लक्षणं दिसतात, तर उष्णवीर्याची द्रव्य वापरायची. मग उष्णवीर्याची द्रव्य कुठली, तर हे आपल्याला माहिती पाहिजेत. बरोबर. सो त्याच्यासाठी होमवर्क लिस्ट करायचे, उष्णवीर्याची द्रव्य कोणती कोणती आहेत. मग द्रव्यगुणाचं पुस्तक वापरा किंवा निसर्गातलं तुम्ही इव्हन ऑब्झर्वेशन करून सुद्धा या गोष्टी करू शकता. शमंच वात कफयोः करोति शिशिरम पुनः. शिशिर म्हणजे काय, शैत्य, शीतता किंवा आता सोमत्व जे बघितला शब्द तो, हे सगळे सिनोनिम्स असे धरायला पाहिजे. म्हणजे काय, तर शीतवीर्य काय करतं, पुन्हा पुढे सांगतो, लादन. लादन म्हणजे काय, तर आनंद वाटणं, आल्हाद याचा अर्थ मस्त वाटतं. म्हणजे आपण उन्हातनं आलो, उन्हातनं आल्यानंतर आपण एखाद्या शोरूम मध्ये काच उघडून एसीत आतमध्ये शिरतो, त्या क्षणाला जे वाटतं ना ते म्हणजे लादन. बरं का. एकदम यस, ओके असा जो काही फील असतो तो म्हणजे लादन. किंवा बाहेरून आल्यानंतर, आता पूर्वी हे उदाहरण दिलं जायचं की कोकमचं सरबत दिलं एक घोट प्यायला की अरे वा मस्त, पण त्याहीपेक्षा आता हे शोरूमचं उदाहरण, आता बंद आहेत म्हणा शोरूम्स पण तरी सुद्धा, तर ही जी गोष्ट आहे ते म्हणजे लादन. त्याच्यानंतर शीतवीर्य काय करतं, जीवन, शरीराचं अनुवर्तन राखणं हे शीतवीर्याचं काम आहे. तर त्यामुळं कोणत्या कालामध्ये कोणती औषधं वापरायची हे सुद्धा महत्वाचं आहे. तर काही वेळेला अशी गोष्ट असेल की रुग्ण जो आहे ना, तर जीवन मरण ह्याच्या मध्यंतरावरती आहे, तो मधल्या प्रवासामध्ये आहे. मग अशा वेळेला इथे आपल्याला जीवन ही गोष्ट देण्यासाठी शीतवीर्याच्या वनस्पती बऱ्याच वेळेला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर स्तंभन करणार आहे, स्वेदच्या विरुद्ध असं, म्हणजे स्वेदाचंही स्तंभन करणार आहे किंवा शरीरातल्या मलमूत्राचं स्तंभन करणार आहे हे शीतवीर्य.
प्रसादम रक्त पित्तयो, हो, रक्त आणि पित्ताचा प्रसाद करणारे किंवा रक्त आणि पित्ताचं शमन करणारे असं आपण म्हणू शकतो. रक्त आणि पित्त हे दोघं एकमेकांच्या आश्रयाने राहतात आणि म्हणून पित्त वाढलं की रक्त सुद्धा वाढतं, बरोबर. आणि म्हणूनच पित्ताचा जर गुण बघितला आपण तर तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्मश्च लोनिलः पित्त सस्नेह तीक्ष्ण उष्ण असं म्हटलंय. तो पित्त उष्ण आहे आणि त्याचं शमन करण्यासाठी आपल्याला शीतवीर्याची औषधं लागणार आहेत. सो आता जेव्हा जेव्हा तुम्हाला पेशंट्स दिसतील आणि त्याच्यामध्ये पित्त वृद्धीची लक्षणं दिसतील, मग अशा वेळेला तुमच्या लक्षात येईल की ते शीतवीर्याची आपल्याला औषधं वापरायचे. विशेष करून रक्त दृष्टीचे जे पेशंट दिसतात त्यांच्या ठिकाणी सुद्धा शीतवीर्याची औषध आपल्याला वापरावी लागतात. सो ह्या दृष्टीने रक्तपित्त योग हो. आणि मग इथपर्यंत जे आहे ना, तर हा वीर्याचा जो प्रवास आहे किंवा वीर्याबद्दलचे श्लोक जे आहेत ते इथपर्यंत होतात. त्याच्यानंतर जाठरेणाग्निना योगात यदुदेती रसांतरम रसानाम परिणामांते स विपाक इथे स्मृतः. मगाशी पण जे म्हटलं की क्रम महात्म्य, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट क्रम असतो. आणि हा क्रम कसा, तर आपण बघितलं की द्रव्य बघितलं, मग रसाबद्दल नंतर सांगतो म्हटलं ते, कारण खूप मोठा टॉपिक आहे. खूप मोठं असलं ना की मग ते तिथे म्हणणार की आपण ह्या गोष्टी नंतर बघूयात म्हणून. त्याच्यानंतर काय बघितलं, वीर्य बघितलं. वीर्यानंतर काय, तर आता विपाक चालू होतो. विपाक म्हणजे काय, तर आपण म्हणतो की एखादी गोष्ट आहे ती खाल्ल्यानंतर पोटात गेली की गोड होते, बाहेर जरी आंबट असते तरी. त्याचं उत्तम उदाहरण जे आहे ना ते म्हणजे लिंबू. लिंबू घेतलं जातं. तर लिंबू जो आहे ना तर तो पोटात गेल्यानंतर गोड होतो. किंवा आवळा, आपण पंचरस लागताना आपल्याला आवळा जो आहे ना तो आंबट लागतो, परंतु पोटात गेल्यानंतर विपाक त्याचा मधुर आहे. मग हा मधुर विपाक म्हणजे काय हे आपण इथे समजून घेणार आहोत. जाठरेण अग्निना योगात, अग्निना योगात जाठराग्नीना, जाठराग्नी जो आहे ना तर त्याच्या साह्याने, त्याच्या अग्नीच्या योगाने यत उदेती रसांतरा, म्हणजे एक रस होता तो बदलून दुसरा झाला. ह्या रसांच्या रसानाम परिणामांते, रसाचा अंतिम परिणाम जो आहे स विपाक इथे स्मृतः, अंतिम परिणाम बर का, इन बिटवीन, इंटरमिजिएट नाही. मग काय, तर एखादी गोष्ट आहे, एक आपण बाहेरचं उदाहरण घेऊ. दूध आहे, दूध प्यायलं तर ते कसं आहे, गोड आहे. परंतु त्याचं दही लावलं तर दही जे आहे ना ते कम्प्लीट विरजल्यानंतर आंबट लागणार आहे. तर आंबट हा जो कम्प्लीट म्हणजे परिणाम अंती ही जी गोष्ट आहे ना ती म्हणजे दही बनते. तर त्या पद्धतीनं शरीरामध्ये ज्या ज्या वेळेला एखादा आहार, एखादं द्रव्य जातं त्याच्यानंतर ते शरीरात परिणाम काय पद्धतीनं होणार आहे याला विपाक असं म्हणायचा. म्हणजे उदाहरणार्थ गहू आहे, तर गहू म्हणजे पोळी खाल्ली, पोळी खाल्ल्यानंतर ते प्रथम द्वितीय तृतीय अवस्थापाकातनं जाणार आहे. मग प्रथम म्हणजे मधुर अवस्थापाक, द्वितीय म्हणजे अम्ल अवस्थापाक, तृतीय म्हणजे कटू अवस्थापाक. पण ह्या सगळ्या अवस्थापाकातनं त्याच्यावर मधुराचा, अम्लाचा आणि कटू रसाचा असा मारा झाल्यानंतर संपूर्ण जाठराग्नीचं जे त्याच्यावरती कार्य आहे ते झाल्यानंतर फायनली तो गहू किंवा फायनली ती पोळी जी आहे तर ती कुठल्या रसाची होते, तर ती मधुर रसाची होते. म्हणजे गव्हाचा मधुर रस विपाक असेल तर मग फायनली तो काय करणार आहे, तर मधुर विपाकाप्रमाणे गुणधर्म देणार आहे. सो हे जे आहे ना तर त्याला विपाक असं म्हणायचं. सो जाठरेणा अग्निना योगात यदुदेती रसांतरम, अंतरम रसहा म्हणजे काय, दुसरा रस, अंतर म्हणजे दुसरा, यद उदेती रसांतर, जो दुसरा रस उत्पन्न होतो. रसानाम परिणामांते, परिणामाच्या अंती शेवटी रसांचा हा जो परिणामन होतोय तर त्याच्या लास्टला एंड ऑफ द परिणामन हे जे घडतं तर त्याला विपाक असं म्हणावं. ओके. सो हे विपाक म्हणजे काय, तर जाठराग्नीची संपूर्ण क्रिया त्याच्यावरती जेव्हा होते तर त्याला विपाक असं म्हणायचं. मग हे विपाक जे आहेत ते कशाचे, कोणत्या रसाचे कोणते विपाक होतात हे सुद्धा महत्वाचं आहे किंवा त्याला सुद्धा नियम आहेत. मग कुठल्या रसाचा कुठला विपाक होणार आहे ह्याचे काही नियम सांगितले. मग कुठल्या रसाचा कुठला विपाक होणार आहे, तर स्वादु पटुश्च मधुरम, स्वादू म्हणजे मधुर रस आणि लवण रस हे जे दोन रस आहेत ते पोटात गेल्यानंतर फायनल त्याचं कन्व्हर्जन आहे ना ते मधुर मध्ये होणार आहे. काही अपवाद आहेत, द्रव्य नाही असं नाही, परंतु एक थंब रूल ज्याला म्हणतात ना तसा स्वादू म्हणजे मधुर
आणि लवण रस या दोघांचा विपाक जो आहे त्यात मधुर होणार आहे. अम्लः अम्लम, ओके, अम्ल जो आहे त्याचा अम्लच विपाक होणार आहे. पच्यते रसः, पच्यते रसः म्हणजे कसं की स्वादु पटुश्च रसः मधुरम पच्यते, म्हणजे काय तर स्वादू आणि लवण हे दोन रस संपूर्ण पाक झाल्यानंतर मधुर होतात. अम्ल अम्ल म्हणजे काय, अम्ल रस पुन्हा अम्लच राहतो विपाक झाल्यानंतर. जे आंबट गोष्ट खाल्ल्यानंतर ती शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे ना तो सुद्धा आंबटपणासारखाच परिणाम येणार आहे. सो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जे बाहेर पदार्थ किंवा पथ्य लिहून देतो तर त्याच्यामध्ये आंबट तिखट खारट खाऊ नका, तर हे शरीराचं वर्तन करणाऱ्या गोष्टी नाही, बरोबर आहे. फक्त रसाने अम्ल असणं हा आणि पुन्हा पोटात गेल्यानंतर आंबट राहणं ह्या गोष्टीत फरक आहे. मग पोटात गेल्यानंतर आंबट राहिल्यामुळे काय घडतं बरं, तर आपल्या कुठलीही आपण बाहेर एक्सटर्नल ज्या गोष्टी बघतो ना, पूर्वी ओट्याला शहाबादी वगैरे फरशा असायच्या, तर त्या फरशीवरती लिंबू वगैरे पिळलं तर करोजिव्ह ऍक्शन येते. कॅल्शियम कार्बोनेट जे असतं त्याच्यावरती लिंबू रस जर टाकला तर त्याने त्याचं करोजन होतं. त्याच पद्धतीचा करोजन जे आहे ना तर ते आपल्याला आम्लरसाने आपल्या शरीरातल्या विशेषत्वानी बोन्स वरती किंवा अस्थि धातूवरती दिसतं. आणि म्हणूनच अस्थि हा प्रमुख शरीरातला पृथ्वी महाभूताचा धातू आहे आणि पृथ्वीचं तिथे क्षरण होत आहे आणि पृथ्वीचं जर क्षरण झालं तर शरीराचं अनुवर्तन होईल का, तर नाही होणार. म्हणून आंबट गोष्टी जास्त खायच्या नाहीत. ओके, सो आपण काय बघित होतं की कुठल्या रसाचा कोणत्या ह्याच्यामध्ये परिणाम होतो, राईट. सो त्याच्यामध्ये स्वादुपटुश्च मधुरम, अम्लः अम्लम, पच्यते रसः, पित्त उष्ण कषायाणाम विपाकः प्रायशः कटुः. कटुः म्हणजे काय, तिखट, बरोबर. कशा कशाचा तिखट विपाक आहे, तिक्त, तिक्त म्हणजे कडू रसाचा, उष्ण म्हणजे तिखट रसाचा आणि कषाय म्हणजे तुरट रसाचा. या तिघांचा जो विपाक आहे ना तो कटू म्हणजे तिखट आहे. म्हणजे स्वादू आणि पटू म्हणजे लवण या दोघांचा मधुर, अम्लाचा अम्ल आणि उरलेल्या तीन रसांचा जो आहे तो कटू विपाक, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कटू विपाक म्हणजे काय, तर तिखटपणा शरीरामध्ये आणतं. आणि असं असल्यामुळं हे तीन विपाक आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार कुठल्या रसाची, कुठल्या वीर्याची, कुठल्या विपाकाची औषधं आपण वापरणार आहोत पेशंट्स मध्ये या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. रसे रसौ तुल्य फलस तत्र द्रव्यम शुभाशुभम, किंचित रसेन कुरुते कर्म पाकेन चापरम. रसै रसौ तुल्य फलः तत्र द्रव्यम शुभाशुभम. याचा अर्थ काय, तर रस आणि वीर्य हा त्याच्यानंतर शुभ आणि अशुभ कर्म अशामध्ये की कोणत्या याचं कधी काम होणार आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत विपाकाची किंवा त्याच्या रसाप्रमाणे काम होणार आहे का विपाकाप्रमाणे कार्य होणार आहे का वीर्याने काम होणार आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत शुभाशुभ फल किंवा त्या त्या द्रव्याचं शरीरामधलं शुभ किंवा अशुभ कार्य कसं होणार आहे, तर हे कशा कशा दृष्टीने जाणून घ्यायला पाहिजे. तर किंचित रसे न कुरुते, आता आपण बघितलं की वीर्य महत्वाचं आहे, नो डाऊट, परंतु काही ठिकाणी रस बलवान असतो आणि मग रसानेच कार्य होतं. सो रसो निपाते द्रव्याणाम असं म्हटलंय. म्हणजे आता एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, साखर आहे. साखर जी आहे ना तर स्वादू किंवा मधुर रसाची तोंडात टाकल्यानंतर तिथेच विरघळते, मग तिचा विपाक त्याच्यानंतर तिचा मध्ये वीर्य या गोष्टींपेक्षा ती रसानी बलवत्तर असं काम करते. म्हणून किंचित रसेन कुरुते कर्म पाकेन च अपरम, काही द्रव्यांचं कर्म पाकेन म्हणजे विपाकाने होता. काही द्रव्य रसाने काम करतील, काही द्रव्य विपाकाने काम करतील. आणि गुणांतरेण वीर्येण, गुणांतरेण, गुणांतरण असं म्हणत असताना गुणांतराधानम असं जे बघितलं आपण, संस्कार ही एक गोष्ट राहते किंवा गुणांतर असं म्हणत असताना जे अष्टविध वीर्य बघितले ना त्याच्या दृष्टीने ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की कोणतं द्रव्य कोणता गुण शरीरामध्ये गेल्यानंतर त्या त्या द्रव्याचा कार्य करतोय. गुणांतरेण वीर्येण, वीर्याने काही गोष्टी काम करतात आणि रस वीर्य विपाक ह्याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रभावाने काम करतात असं म्हटलंय.
आता प्रभावाने काम करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये अतिशय क्लासिकल उदाहरण जे दिलं जातं ते म्हणजे कळदावी. आता कळदावी आहे, तर ती रसाने, वीर्याने, विपाकाने ह्याच्यापेक्षा ती कटिस्थानी म्हणजे कमरेच्या ठिकाणी नुसती धारण केली तरी सुद्धा लेबर पेन्स वाढतात आणि प्रसूती होते असं म्हणतात. सो ह्याचं काही लॉजिक किंवा काही सांगता येत नाही. असं जे आहे ना, तर ते प्रभाव. मग त्याच्यामध्ये चंद्रकांत मणी हा सुद्धा प्रभावाने काम करतो. चंद्रकांत मणी जर धारण केला तर त्याच्यामध्ये सौम्यत्व किंवा शरीरामध्ये शैत्य आणणं, चिडचिड कमी होणं अशा गोष्टी घडतात. सो हे ज्या गोष्टी आहेत ना, ते प्रभावाने काम करणाऱ्या वनस्पती आहेत. मग अजून एक आजचा होमवर्क लक्षात घ्या, की प्रभावाने काम करणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत, ह्या सुद्धा शोधून काढायच्या किंवा त्या लिहून काढायच्या. मग आता वचा आहे वेखंड. तर वेखंड जे आहे ना, तर ते धारण केलं आपण नुसतंच नुसतं हातात किंवा सोबत ठेवलं तरी सुद्धा भूतघ्न असं म्हटलंय. म्हणजे जे जे शरीरावरती बाधा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या होऊ नयेत म्हणून वेखंड सोबत ठेवावं असं म्हटलेलं आहे. आणखीन एक गोष्ट वेखंडाच्या बाबतीत अशी आहे की वेखंड जर सोबत असेल ना तर सर्प किंवा सापांचे जे विविध प्रकार आहेत ते सुद्धा जवळ येत नाहीत असं म्हणलं जातं. मग आता कसं आहे की हा प्रभाव जो आहे ना, ती विशिष्ट गोष्ट असं म्हटलंय. त्याचा एक विशिष्ट गंध आहे आणि म्हणून होत असेल असं म्हटलं जातं. पण प्रभाव ही गोष्ट ना, काही गोष्टी तत्र मुनिरेव जानन्ति ह्या दृष्टीने ते काही आपल्या आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलंय. तर ज्यांना रिसर्च करायचा असेल ना, तर त्यांच्यासाठी हा अतिशय मोठा आणि खुलं दालन आपण म्हणतोच आहे, की प्रभाव म्हणजे नेमकं काय, की नेमकं कशाने ते कार्य होतं. तर हे समजून घ्यायला पाहिजे. तर यद गुणांतरेण वीर्येण प्रभावेणैव किंचन म्हणजेच काय? तर किंचित रसेन कुरुते कर्म पाकेन चापरम गुणांतरेण वीर्येण प्रभावेणैव किंचन. प्रत्येक द्रव्य ना आता उष्ण आहे. आपण आंब्याचं उदाहरण घेऊया. आंबा मधुर मधुर उष्ण असा आहे, उष्ण वीर्याचा आहे. पण म्हणून शरीरामध्ये गेल्यानंतर तो ग्रहण करणार नाही का हो? तर करणार ना, कारण की रस मधुर आहे म्हणून, विपाक मधुर आहे म्हणून. आणि शिवाय उष्ण वीर्य आहे असं आहे. म्हणजे तिथे तो लंघनाचं काम नाही करते उष्ण असून सुद्धा, तो गृहणाचं काम करत आहे. मग का? तर किंचित रसेन कुरुते. काही गोष्टी रसाने होतात, काही गोष्टी ज्या आहेत ते विपाकाने होतात. म्हणजे विपाकाने म्हणजे उदाहरणार्थ मगाशी आपण बघितलं की आवळा आहे पाचही रसांचा आहे. मग पाचही रसांचा असताना अम्ल विशेष करून खाल्ल्यानंतर व्यक्त झालेला रस आहे. मग अम्लत्वाचे परिणाम आवळ्याचे दिसतात का? तर नाही. मधुर परिणाम दिसतात का? तर विपाकामुळे दिसतात. सो ह्या दृष्टीने लक्षात घ्यायला पाहिजे की काही गोष्टी विपाकाने काम करतात, काही गोष्टी वीर्याने काम करतात. भल्लातक आहे, उष्ण आहे. भल्लातक सुद्धा मधुर रसाचा आहे आणि आंबा सुद्धा मधुर रसाचा आहे. दोन्ही मधुर आहेत, परंतु उष्ण वीर्याचे आहेत. परंतु भल्लातक आहे ना, तो उष्ण वीर्याच्या व्यतिरिक्त कामच नाही करत. म्हणजे उष्णच काम करणार आहे तो शरीरामध्ये. अगदी विस्फोट उत्पन्न करण्यापर्यंत त्याचे उष्णता काम करते. सो इथे वीर्यानेच काम होणार आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रभावाने काम करणार. जसं कळदावी सांगितलं, विखंड सांगितलं तसं. सो हे जे आहेत ना वेगवेगळ्या कामाच्या पद्धती. कसं आहे की एकच माणूस असतो पण तोही वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. तर द्रव्य वेगवेगळी आहेत, तर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे शरीरात गेल्यानंतर ती सुद्धा निरनिराळी राहते. सो ह्या दृष्टीने आपण याचा विचार करायला पाहिजे. सो प्रत्येक गोष्ट जी आहे ती काम करत असताना किंचित रसेन कुरुते कर्म पाकेन चापरम गुणांतरेण वीर्येण प्रभावेणैव किंचिन यद्यत् द्रव्ये रसादीनां बलवत्वेन वर्तते अभिभूये तरांस्तत्तत् कारणत्वं प्रपद्यते. आता हे असं काय घडतं तर त्याचं एक्सप्लेनेशन पुढच्या श्लोकामध्ये दिलंय. म्हणजे काय? तर यद यद द्रव्ये रसादीनां ज्या ज्या द्रव्यामध्ये रसादी बलवत्वेन वर्तते. रसादी म्हणजे रस, वीर्य, विपाक या सगळ्या गोष्टी बलवत्व म्हणजे त्याचा प्रभाव किंवा त्याचं काम किंवा त्याचं काम करण्याचं वेटेज जर जे जास्ती असेल ते अभिभूये तरांस्तत्तत्. ते काय करतं इतरांचा अभिभूये इतरांस अभिभूय अभिभूय म्हणजे पराभव करून इतरां इतर म्हणजे आता समजा मगाशी म्हटलं तसं की रसाने आंबा काम करतो तर वीर्य आणि विपाक याचा तो अभिभूत करतोय म्हणजे काय ह्यांचा पराभव करताय. इतरां म्हणजे वीर्य आणि विपाक यांचा पराभव करतो
आणि तत्त कारणत्व प्रपद्यते. कारणत्व म्हणजे कुठल्याही कार्याचं कारणत्व ही ती गोष्ट घडते. म्हणजे काय तर काय की एखादं द्रव्य आपण बघितलं की रसाने काम करते, तर रस त्याचा बलवत्तर आहे म्हणून रस जर त्या द्रव्यामध्ये बलवत्तर आहे तर वीर्य आणि विपाक यांचा अभिभव करतो, पराभव करतो आणि जे कार्य घडतं म्हणजे आंब्याच्या मुळे जे गृहणाचं कार्य आहे तर त्या कार्याला कारण म्हणून तो राहतो. कारण म्हणजे त्याचा कॉज ज्याला म्हणतो बेसिक कॉज. तर जी गोष्ट घडलेली आहे शरीरामध्ये त्याचा कॉज म्हणून जी द्रव्य किंवा जे रसादी रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव हे जे बलवत्तर असतील त्यानुसार ही कार्य घडतात. म्हणून यद्यद् द्रव्ये रसादीनां बलवत्वेन वर्तते अभिभूयेतरांस्तत् कारणत्वं प्रपद्यते. विरुद्ध गुणसंयोगे भूयसा अल्पं हि जीयते. यावेळेला विरुद्ध गुणसंयोग होतो. हे दोन गोष्टी विरुद्ध येतात म्हणजे मधुर रस आहे आणि उष्ण वीर्य आहे. मग असं एकाच द्रव्यामध्ये जेव्हा होतं ना तर त्यावेळेला विरुद्ध गुण आहेत ना हे मधुर रस ग्रहण करणार आहे आणि उष्ण वीर्य तो लंघन करणार आहे. मग असं होत असताना भूयसा म्हणजे जो मोठा किंवा जास्त प्रमाणामध्ये किंवा जास्त बलवत्तर आहे तर तो अल्पम ही जीयते. अल्प म्हणजे जे कमी प्रमाणामध्ये किंवा जे कमी बलवत्तर आहे तर त्याला जिंकतो. म्हणजे असं ज्या वेळेला होतं ना की अरे ह्याचं काम नक्की कशाने होणार आहे तर त्याच्यामध्ये जी गोष्ट बलवत्तर आहे त्याच्यानुसार कार्य घडतं. रसम आणि त्याची काय पराभवाचे कशी साधारणपणे प्रकार असतो हे सांगतात. रसम विपाकः रस जो आहे विपाकः तौ वीर्यं प्रभावः तान अपोहती. अपोहती म्हणजे बाजूला सारतो किंवा पराभव करतो. म्हणजे काय तर रसाला विपाक हा पराभूत करतो म्हणजे विपाक हा बलवत्तर ठरतो. रसाचा पराभव होतो. रस आणि विपाक या दोघांचाही पराभव करण्याचं सामर्थ्य वीर्यामध्ये आहे आणि रस, विपाक आणि वीर्य या तिघांचाही पराभव करण्याचं सामर्थ्य जे आहे ते प्रभावामध्ये आहे. म्हणून प्रभाव मोठा म्हणजे सगळ्यात बलवत्तर कोण तर प्रभाव. त्याच्यानंतर सेकंड स्टेपला कोण आहे तर वीर्य. त्याच्यानंतरच्या स्टेपला कोण आहे विपाक आणि त्याच्यानंतरच्या स्टेपला कोण आहे तर रस. तर ह्या पद्धतीने सर्वसाधारणतः हा नियम आपण जाणायला पाहिजे. रसं विपाकः तौ वीर्यं प्रभावः तान् अपोहति. बलसाम्ये रसादीनां इति नैसर्गिकं बलं रसादि साम्ये यत् कर्म विशिष्टं तत् प्रभावजम्. बलसाम्ये रसादीनां रस आदींच्या ठिकाणी ज्या वेळेला बलसाम्य असतं त्यावेळेला नैसर्गिक बल जे आहे स्वभाव बल जे ते काम करतात. म्हणजे हे सुद्धा तेवढंच बलवत्तर आहे आणि रस्ता सुद्धा तेवढाच बलवत्तर आहे आणि वीर्य सुद्धा तेवढंच बलवत्तर आहे. असं असताना त्याचं नैसर्गिक बल ह्याच्यानुसार ते काम करतात. आता नैसर्गिक बल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये विशेष करून त्याच्या बरोबरीनं असणारी जी शक्ती आहे म्हणजे त्या द्रव्याचा जो गुण आहे म्हणजेच काय तर कुठल्या हॅबिटॅट मध्ये राहिलेला आहे, उष्ण प्रदेशामध्ये आलाय का शीत प्रदेशामध्ये आलाय, या सगळ्या गोष्टींच्या नुसार ती वनस्पती जी आहे ती शरीरात गेल्यानंतर काम करते. ज्या वेळेला रसादी साम्ये यत् कर्म विशिष्टं तत् प्रभावजं कर्मम अस्ति. काही वेळेला असं होतं रस, वीर्य, विपाक सारखे असतात. आता ज्यांचं द्रव्यगुण झालेलं असतं ना त्यांना सगळ्यांना कटुतिक्त कटु उष्ण खूप ठिकाणी पाठ केलेलं असतं कटुतिक्त कटु उष्ण आणि तरी सुद्धा कार्य वेगवेगळं असतं. मग का तर रस इत्यादी जेव्हा सेम असतात तरी सुद्धा जे विशिष्ट कर्म त्या वनस्पतीकडनं घडतं त्याला काय म्हणायचं तर त्याला प्रभाव असं म्हणायचं. ओके. मग प्रभाव म्हणजे काय तर रसादि साम्ये यत् कर्म विशिष्टं तत् प्रभावजन. रसादि साम्ये रस इत्यादी सम असताना जे यत् विशिष्टं कर्मं भवति जे विशिष्ट कर्म घडतं त्याला प्रभावज कर्म असं म्हणावं. आता ही प्रभावज कर्माची उदाहरणं दिलेली आहेत पुढे. दंती रसाद्यैहि तुल्यापि चित्रकस्य विरेचने. दंती आणि चित्रक यांचे रस, वीर्य
आणि विपाक हे सेम आहेत. आता होमवर्क परत एकदा. दंतीचा रसवीर्य विपाक काय आहे, चित्रकाचा रसवीर्य विपाक काय आहे हे बघायचं. परंतु ह्याच्या ठिकाणी आता रसवीर्य विपाक हे दोघांचे सुद्धा सेम टू सेम सारखे आहेत. पण इथे काय घडतंय, चित्रकस्य विरेचनी म्हणजे चित्रकाचं विरेचन हे काम दिसत नाही, दंतीचं विरेचन हे काम दिसतं. आता हे चित्रकस्य कसं आहे सांगते हा. दंती रसाद्यही तुल्यापि चित्रकस्य, दंती रसाद्यही चित्रकस्य तुल्या असं येतं. म्हणजे काय, तर दंती चित्रकाच्या समान आहे रस इत्यादींनी. अपि तरी सुद्धा दंती विरेचनी, दंती विरेचन आहे. पण चित्रक विरेचन आहे का हो, तर नाहीये चित्रक विरेचन. आणि म्हणूनच हे जे काही चित्रकाचं आणि दंतीचं रसवीर्य विपाक सेम असले तरी सुद्धा जे कार्य घडतं ना, तर त्याला काय म्हणायचं, तर त्याला प्रभाव असं म्हणायचं. म्हणजे दंती विरेचन करणार सेम रसवीर्य विपाक असली तरी चित्रकाच्या समान, तरी सुद्धा चित्रक जो आहे विरेचन नाही करणार. हे जे विशिष्ट कर्म आहे, म्हणून रस इत्यादी साम्ये यत् कर्म विशिष्टम, यत् विशिष्टम कर्म, जे विशिष्ट कर्म आहे तर त्याला प्रभावज असं म्हणायचं कर्म. त्याच्यानंतर मधुकस्य मृद्विका, मधुक म्हणजे काय, यष्टी मधु किंवा या ठिकाणी जे मृद्विक आहे ते विरेचन आहे, मधुक आहे म्हणजे यष्टी मधु आहे ते विरेचन नाहीये. आणि म्हणून इथे रसवीर्य विपाक सेम आहेत तरी सुद्धा काय घडतंय की मृद्विका विरेचनाचं काम करते पण यष्टी मधु विरेचनाचं काम नाही करत आहे. मग हे दोन काय वेगळं घडतंय, मग अशी तर सांगितलं ना आपण की किंचित रसेन कुरुते कर्म पाकेन शापरम गुणांतरेण वीर्येण प्रभावेणैव किंचन, हे सगळं सांगितलं ना. पण अजून एक भाग आहे की प्रभाव. मग प्रभाव म्हणजे काय, तर मधुका आणि मृद्विका हे दोघेही सेम आहेत तरी सुद्धा त्याच्यामध्ये विरेचन जे ते मृद्विक आहे, मधुक विरेचन नाही करत. आणि घृतम क्षीरस्य समानः, घृत आणि क्षीर म्हणजे तूप आणि दूध यांचे सुद्धा वीर्य रस आणि वीर्य विपाक हे तीनही सेम आहेत, मधुर आहे मधुर आहे. तरी सुद्धा काय होतं, घृतम दीपनम, घृत जे आहे ना ते दीपन आहे, शरीरामध्ये अग्नी वाढवण्याचं काम जे आहे तर ते घृत करणार आहे. परंतु तसं दूध अग्नी वाढवण्याचं काम नाही करणार आहे. मग हा जो फरक आहे, हा जो भेद आहे, हा कशामुळे, तर हा भेद जो आहे तो प्रभावामुळे. इति सामान्यतः कर्म द्रव्यादीनाम पुनश्च, ह्याप्रमाणे जे सांगितलं ना ते सामान्य कर्म सगळ्या द्रव्यांचं सांगितलं. अजून एक प्रकार आहे द्रव्याचा, विचित्र प्रत्ययारब्ध द्रव्य भेदेन विद्यते स्वादुर्गुरुश्च गोधूमो वातजित वातकृत यवहा. आता इथपर्यंत आपल्याला जे कळलं की प्रभाव जे रसवीर्य विपाक सेम असले तरी सुद्धा काही विशिष्ट गोष्टी विशिष्ट द्रव्य करतात आणि ती विशिष्ट गोष्टी विशिष्ट द्रव्य का करतात, तर त्यांचा प्रभाव तो असतो म्हणून. द्रव्य भेदेन भिद्यते अन्यथा भिन्नती असं म्हटलंय. जे क्लासिफिकेशन जर का करायचं झालं तर जो अँगल लावून त्याच्यानुसार आपल्याला ते वेगवेगळं क्लासिफिकेशन करता येतं, राईट. म्हणजे काय, तर समजा आपण वृक्ष वेली असं क्लासिफिकेशन केलं तर तो अँगल येतो. जर मी तिक्त रसाच्या वनस्पती असं म्हटलं तर काही वृक्ष आणि काही वेली एकत्र येतील तिक्त रस म्हणून मी जर का त्याचं क्लासिफिकेशन करते म्हणजे रसानुसार क्लासिफिकेशन करते, किंवा मी विपाकानुसार क्लासिफिकेशन करते. मग त्याच्यामध्ये हे विरुद्ध लता वेली वृक्ष किंवा छोटे जे सांगितलेले क्षुप ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. तर ह्याला म्हणायचं की अँगल ऑफ क्लासिफिकेशन, कुठल्या अर्थाने त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे तर त्याच्या दृष्टीने वेगवेगळे क्लासिफिकेशन होतात. सो तसं अजून एक द्रव्य भेदेन एका पद्धतीच्या क्लासिफिकेशन नुसार काय होतं, तर विचित्र प्रत्ययारब्ध द्रव्य असा एक भेद होतो.
म्हणजे विषम प्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध असे दोन पद्धतीची द्रव्य. असं एक पद्धत क्लासिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स असं आपण धरू शकतो. मग त्याच्यामध्ये विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य म्हणजे कुठलं? स्वादुर्गुरुश्च गोधूम, वातचित, वातकृत यवहा. गोधूम आणि यव हे कसे आहेत? स्वादू आहेत आणि गुरु आहेत दोघेही. म्हणजे स्वादू मधुर रसाचे आहेत, गोधूम म्हणजे गहू, आणि यव हे दोघंही कसे आहेत? तर मधुर रसाचे आहेत आणि गुरु आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी गंमत अशी होते की गोधूम जो आहे ना, तर तो त्याच्या गुणांनी काम करतो, म्हणजे मधुर रस आणि गुरु आहे म्हणून वातशमनाचं काम करतो. परंतु यव जे आहेत ना, तर ते वाताच्या वात विकार वाढवण्याचं, वात वाढवण्याचं काम करतात. मग खरं तर जर बघायला गेलं तर रसवीर्य विपाकानुसार यव जे आहे तर त्यांनी सुद्धा वाताचं शमनच करायला पाहिजे ना, कारण की तो स्वादू आहे, मधुर आहे, म्हणजे वाताचं शमन करायला पाहिजे तत्राद्या मारुतम विनंतीनुसार. गुरु आहे तर वात जो आहे तो लघु आहे म्हणून गुरु गुणानुसार त्यांनी त्याचं शमन करायला पाहिजे. परंतु या ठिकाणी असं दिसतं की यव जे आहेत ना, तर ते वाताचं शमन नाही करत, तर ते उलट वाताचं वर्धन करतात, आणि म्हणून ह्या यवाला विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य असं म्हटलेलं आहे. उष्णा मत्स्याः पयाः शीतम. मत्स्य उष्ण आहे, पयाः शीत आहे. कटुः सिंहो न शूकरः असं म्हटलेलं आहे. आता विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य म्हणत असताना त्याच्यात गहू आणि यव असं एक उदाहरण दिलं. त्याच्याप्रमाणेच दूध आणि मासे हे दोघं जे आहेत ना, ते सुद्धा शीतवीर्याचेच आहेत. ओके. त्याच्यानंतर कटुः सिंह हा न शूकर हा. सिंह आणि शूकर म्हणजे काय? तर डुक्कर. हे दोन्ही पदार्थ जे आहेत ना, ते मधुर आहेत आणि जड म्हणजे गुरु आहेत. तरी सुद्धा जो सिंह जो आहे तर त्याचा विपाक मधुर आहे, आणि दुसरा जो आहे सिंह जर त्याचा विपाक कटू आहे आणि डुक्कर त्याचा विपाक जो आहे तो मधुर आहे. म्हणजे ऍक्च्युली दोघांचा जर का गुरुवादी गुण आणि रस एकच असतील तर त्यांचा विपाक एकच असायला पाहिजे का नाही, तर तशी गोष्ट होत नाही. त्याचा विपाक जो आहे तो बदलतो. यालाच विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य असं म्हटलेलं आहे. उष्णा मत्स्याः पयाः शीतम. मत्स्य आणि दूध हे कसे आहेत? दोन्ही जे आहेत ना, तर ते रसानी सेम आहेत. परंतु त्याचं वीर्य जे आहे ते वेगवेगळं आहे. म्हणून कसं आहे, तर मत्स्याचं, माशांचं वीर्य कसं आहे? उष्ण आहे, पण पया हा मधुर असले तरी सुद्धा ते शीत आहे. तर पय म्हणजे काय? तर दूध हे समप्रत्यारब्ध आहे, परंतु मत्स्य हे विचित्र प्रत्यारब्ध आहे. आणि म्हणून आपण बघतो की इव्हन विरुद्ध आहारामध्ये विशेष करून मत्स्य आणि दूध ह्या दोन गोष्टी एकत्र घेऊ नयेत असं सांगितलंय. रस आणि गुरुवादी गुणांनी सिंह आणि शूकर हे दोघं जण जे आहेत ना, ते सुद्धा मधुर आहेत आणि गुरुगुणाचे आहेत. सिंह सुद्धा मधुर आहे, गुरुगुणाचा आहे, परंतु विपाक सिंहाचा कटू आहे आणि शूकराचा विपाक जो आहे तो मधुर आहे, आणि म्हणूनच शूकर जे आहे ते पचायला अतिशय कठीण किंवा जड राहतं. सो त्या दृष्टीने ह्या विचित्र प्रत्यारब्ध द्रव्यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण अध्यायामध्ये द्रव्यादी विज्ञानीय असं म्हणत असतात ना, द्रव्य म्हणजे काय, त्याच्यानंतर रस म्हणजे काय, त्याच्यानंतर वीर्य म्हणजे काय, विपाक म्हणजे काय, प्रभाव म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या छोट्याशा अध्यायामध्ये सांगितल्या आहेत. ऍक्च्युली फक्त 28 श्लोकांचा हा अध्याय आहे, आणि शिवाय याच्यामध्ये एक अन्यथा भेद जसं म्हटलंय द्रव्याच्या बाबतीमध्ये, तर तो जो आहे तो समप्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य. विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य म्हणजे काय, तर रस आणि वीर्य ह्याच्यानुसार विपाक काम करत नाही, किंवा रस आहे आणि विपाक आहे म्हणजे मधुर आहे तर त्याचा मधुर विपाक झाला तर शीतवीर्य असायला पाहिजे, तर तसं नसतं, तिथे उष्णवीर्य असतं. सो हे विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य झालं. म्हणजे जसं रस आहे तसा विपाक नाहीये, किंवा जसा विपाक आहे त्याच्यानुसार वीर्य नाहीये. असं जिथे जिथे ज्या ज्या द्रव्यांचं होतं किंवा कार्यतः
रस आणि वीर्य जे आहेत तर ती सिमिलर असून त्याचं काम काहीतरी वेगळंच होतं. असं जे जे आहे ना तर त्याला विचित्र प्रत्ययारब्ध द्रव्य असं म्हटलेलं आहे. तर ह्या दृष्टीने इथे समप्रत्ययारब्ध आणि विचित्र प्रत्ययारब्ध द्रव्य या दोन गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. सो आज या ठिकाणी इथे हा अध्याय सांग होता. सो इथे श्री वैद्यपती सिंहगुप्त सोनू श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टांग हृदय संहितायाम सूत्रस्थाने द्रव्यादि विज्ञानीयम नवमोध्याय. सो 9वा अध्याय आज इथे आपला पूर्ण होता. आता जसं मगाशी त्यांनी उत्तरोत्तरोपदेशक असं काहीतरी म्हटलेलं होतं रसाच्या बाबतीमध्ये, आम्ही नंतर सांगतो. तर नंतर सांगतो म्हटल्यानंतर हा अध्याय संपल्या लगेच रसाचा अध्याय येतो. त्याच्यामध्ये एक श्लोक वाचूया आणि थांबूया. तो अथा तो रसभेदीयम अध्यायम व्याख्यास्यामः इति हस्माहु रात्रेयादयो महर्षयः. आता याच्यानंतर म्हणजे कशाच्या नंतर तर द्रव्यादि विज्ञानीय हा अध्याय झाल्यानंतर आम्ही काय सांगतोय तर आता रसभेदी अध्याय सांगतो. रसभेदी अध्याय सांगत असताना पहिला श्लोक आहे ना तो म्हणजे अगदी गुगली आहे बरं का. मग गुगली म्हणजे काय तर तो उच्चाराच्या दृष्टीने म्हणजे पाठांतराच्या दृष्टीने पण एकदा पाठ झाला ना की खूप सारं मोठं सूत्र अक्षरशः 2-2 अक्षरांमध्ये समावलंय. इतकं सुंदर हा श्लोक आहे. तर क्ष्मांभोग्नि क्ष्मांभु तेजख वायवाग्न निलगो निलैः द्वयोल्बणैः क्रमाद्भूतैः मधुरादि रसोद्भवः. आता मगाशी ते म्हटलेले होते की रसांच्या बाबतीमध्ये आम्ही नंतर सांगतो म्हणजे आता इथे सांगतात की रसांचा उद्भव कसा होतो. मधुरादी रसांचा उद्भव क्ष्मांभोग्नि क्ष्मांभु तेजख वायवा अग्न्या निलगो निलैः या सगळ्या 2-2-2च्या जोड्या आहेत महाभूतांच्या. द्वय उल्बणैः म्हणजे दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर किंवा दोन गोष्टींचा प्रमाण त्या पंचमहाभूतांमध्ये जास्त झाल्यानंतर मधुरादी रसोद्भव हा मधुर इत्यादी रसांचा उद्भव होतो. सो हे रस कसे उत्पन्न होतात, कोणत्या दोन महाभूतातून उत्पन्न होतात ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण पुढच्या वेळेला बघूया. पुढच्या वेळेला म्हणजे आज शुक्रवार आहे. सो आपण पुन्हा भेटणार आहोत सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. ओके. सो आज आपण इथे थांबूया. शंका काही असतील तर घेऊया. तत्पूर्वी पाठांतरासाठी या वेळेला दिलेले जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये हा 9वा अध्याय की जो आपला संपूर्ण वाचून झालेला आहे आणि वाचन केलेलं असल्यामुळे तुम्हाला पाठांतर सुद्धा सोपं जाईल असं वाटतं. पाठांतराच्या दृष्टीने गाईडलाईन म्हणून त्याचा अध्यायाचा रेकॉर्डिंग सुद्धा आपण युट्यूब वरती टाकलेला आहे. सो ते गाईडलाईन म्हणून वापरा. त्या दृष्टीने ते पाठांतर करा. तसंच पहिला अध्याय की जो पूर्वी आपण वाचलेला आहे त्याचं सुद्धा पाठांतर करायचं. सो ह्या दृष्टीने पहिला आणि 9व्या अध्यायाचं पाठांतर सगळ्यांनी चालू करा आणि अनेक किंवा जास्त संख्येमध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा असं एक वाटतंय. ओके. सो एक काही शंका घेऊयात. सगळ्या शंका घ्यायला वेळ होईल की नाही कल्पना नाहीये पण घेऊ जेवढं होईल तेवढं. ओके. 40 इयर्स फिमेल पेशंट आहे. 2 ते 3 दिवसांपासून दुपारी थोडा वेळ पल्पिटेशन जाणवते. सकाळी शैथिल्य जाणवते. पेशंट अॅनिमिक आहे. स्ट्रेस आहे. मानसिक ताण याचा लगेच इम्पॅक्ट होतो आणि विचारलेलं आहे की अच्छा अतिसेवन होतं. अमृतधारा जास्त घेते. ओके. तर अमृतधारा जे आहे ना तर त्याच्यामध्ये कापूर आणि अशा गोष्टी आहेत. सो अमृतधारा चांगला औषध आहे नाही असं नाहीये परंतु जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं गेलं असेल ना तर वृक्षता जास्त येत आहे आणि धडधडणं सुद्धा ही गोष्ट त्याच्यामध्ये होऊ शकते. सो आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या ते अमृतधाराचं जे सेवन चालू आहे ना तर ते थांबवायला सांगायचं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वृक्षाच्या विरुद्ध आता आपण बघितलं की स्निग्ध गुण वापरायला पाहिजे. सो त्या दृष्टीने स्निग्ध गुण त्याच्यामध्ये जाईल या दृष्टीने घृताचं स्नेहन सांगायला हवं. मग तिथे विशेष करून फलघृत किंवा ह्याचं दुर्वाघृत असं जर वापरलं तर त्याचा परिणाम चांगला येईल. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस आणि मानसिक ताण ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत. बऱ्याच वेळेला म्हणजे आता आपण ह्या पॅन्डेमिक मध्ये किंवा कोरोनामध्येच्या काळामध्ये बघतोय की खूप अँझायटी किंवा खूप निगेटिव्हिटी किंवा चिडचिडेपणा असा बऱ्याच पेशंट्स मध्ये दिसत असतो. तर पेशंटशी उत्तम बोलणं ही एक महत्वाची गोष्ट असते. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण ज्याला
की मन जेव्हा असं हे झालेलं असतं ना, तर त्याच्यासाठी उत्तम गोष्ट म्हणजे वारी म्हणजे पाणी सांगितलेलं आहे. तो पाणी देणं त्याच्या ठिकाणी ते वापरायला पाहिजे. मग इथे सिद्ध जल वापरायला हवं. स्थिर गुणाचं सिद्ध जल वापरायला पाहिजे. स्थिर गुण म्हणत असताना ज्या वनस्पती स्थिर गुणाच्या आहेत, त्या आपण तिथे वापरू शकतो. तर त्याच्याबरोबर आपण चंदन वगैरे आहे, तर ते सुद्धा वापरू शकतो, की जे सुगंधी आहे. म्हणजे मग मनाला थोडासा तरलता येईल किंवा ज्या मेद्य गोष्टी आहेत, त्यांचं सुद्धा आपण सेवन त्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पेशंट असा मनाने खचलेला किंवा मनाने त्रासदायक झालेला असतो ना, त्या वेळेला सिद्ध अन्नांचा वापर तिथे निश्चित करायला पाहिजे. सिद्ध अन्न जर का तिथे आपण वापरले गेले ना, तर आहारातनं मनाचं पोषण होत असतं आणि म्हणून ज्या पेय आलेल्या आहेत, जर का लूज मोशन वगैरे होत आहेत, तर बलाबिल्व वगैरे वाली जी त्याची पेज आहे ज्वरातिसाहामधली, तर ती पेज आपण तिथे वापरू शकतो किंवा मानसिकता किंवा झोप नसेल लागत, तर त्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळ्या पेजा ज्वराच्या वाग्भटाच्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत चिकित्सेमध्ये. तर तिथल्या पेजा तिथे वापरायला पाहिजे. ब्राह्मीवटी 2 वेळेला वापरणं आपण जसं व्याधी प्रत्यनिक औषध म्हणतो तसं तिथे देऊ शकतो. कदंब तेल माथ्यावरती लावायला देऊ शकतो, जेणेकरून स्नेहन पण होईल आणि झोप पण व्यवस्थित येईल. म्हणजे मग अँक्झायटी वगैरे कमी होऊन जाईल. ओके. अनुपान म्हणजे केवळ द्रव्य स्वरूपातच घ्यावं असं आहे का? सेमी सॉलिड किंवा सॉलिड सुद्धा अनुपानासाठी वापरलेले आहेत. तर मग त्यात अनुपान सेवन करू नये हा नियम त्यांनाही लागू होईल का? असं विचारलंय. तर अनुपान म्हणजे काय की सोबत दिले जातात. त्याच्यात सुद्धा ना अनुपान आणि सहपान अशा 2 गोष्टी वापरलेल्या आहेत. औषध आपण मिक्स करून घ्यायला देतो ना, तर त्याला बरेच जण सहपान असं म्हणतात आणि अनुपान म्हणजे ते घेतल्यानंतर. म्हणजे अनुपान म्हणत असताना काही गोष्टींच्या नंतर काही गोष्टी अ, द्रव फॉर्ममध्ये पिऊ नये असं जे म्हटलं ना, तर तिथे तो निषेध जाणवायला पाहिजे. परंतु इतरत्र आपण ह्या गोष्टी वापरू शकतो असं आहे. विदग्ध जीवनात तृष्णा प्रशमन देता येईल का? हो, खूप छान विचार आहे हा. कोणी म्हटले? मंजुश्री. तर विदग्ध जीर्ण जिथे-जिथे असतं ना, तर त्या ठिकाणी पेशंटला कसं आहे, की जळजळ असते आणि ती जी आहे ती भूक आहे असं पेशंटला वाटत असतं. म्हणून पेशंट पुन्हा-पुन्हा खात असतो. पुन्हा-पुन्हा खाल्ल्यानंतर पुन्हा-पुन्हा अजीर्ण होत असतं. अध्यशन झालेलं असतं ना त्याच्यानुसार. भुक्तस्य उपरी भोजनम त्याप्रमाणे. तर अध्यशन झालंय आणि पुन्हा-पुन्हा खाल्लंय. असं झालं ना, की मग कसं होतं पुन्हा अजीर्णाची संतप्ती वाढते. मग अशा वेळेला इच्छाच कमी व्हायला पाहिजे खाण्याची. त्या दृष्टीने तृष्णा प्रशमन गणाचा वापर आपल्याला करता येईल. ओके. एक फिमेल 27 ईयर ओल्ड प्रायमरी इन्फेक्शन. आता फॉलिकलचं एक म्हटलेलं आहे, की 27 इयर प्रायमरी इन्फर्टिलिटी ही पेशंट आहे. पुरुष आहे. फॉलिकल मागच्या महिन्यात 20/30 झालेले. त्याप्रमाणे लेप दिला उडदाच्या दाण्यासह रात्री आणि हे दिलं. पण तिला आज अ, डे 13 ला तिचे लेफ्ट फॉलिकलला 30/20 आहे. एवढे मोठे फॉलिकल येणे हे नॉर्मल आहे का? 20-22 सेंटीमीटर नंतर नॉर्मली रप्चर व्हायला हवे. बरोबर आहे ना? तर ह्याच्यामध्ये जनरली कसं असतं ना, की उष्णता म्हणजे उष्णवीर्याची गोष्ट तिथे येत नाही. आता आपण लेप दिलेला होता, तर तो 3 दिवस सांगितलेला होता द्यायला, तर त्याप्रमाणे दिलेलं असेल मोस्टली. परंतु ह्याच्यामध्ये इतर औषधं म्हणजे जसं हे आहे, की गुडूची नारायणी आणि रौप्य ह्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. त्याच्याबरोबर सुवर्णमालिनी वसंत वापरला ना, तरी सुद्धा फॉलिकल रप्चर होण्यासाठी चांगला परिणाम येत असतो. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे आत्ताचा जसा विस्फोटक किंवा मोहरीच्या दाण्याचा लेप लावलेला आहे, त्याचा परिणाम त्याच्यामध्ये चांगला येईल. फॉलिकल एवढं मोठं होणं ही गोष्ट काही खरंच चांगली नाही आहे आणि त्याच्यासाठी ज्याला आपण विस्फोट करणारी द्रव्य आहेत ना, तर ती आयदर पोटामध्ये किंवा बाहेरून द्यायला पाहिजे. मग इथे सूक्ष्म केलेलं मरीच जे आहे ना, ते सुद्धा जर वापरलं ना, तर हे फॉलिकल्स रप्चर व्हायला मदत होते. सो साधारणपणे 20 मिलीग्रॅम मरीच चूर्णा आणि त्याच्यामध्ये 5 ग्रॅम पिठी साखर असं करून सूक्ष्मीकरण करायचं आणि पावसाचा 2 वेळेला वापरायचा, असं सुद्धा आपण देऊ शकता. सो आता हे सेकंड हे आहे, बरोबर. तर आता ह्या बाकीच्या पण गोष्टी त्याच्या बरोबरीनं चालू करू देत. म्हणजे मग फॉलिकलचा साईज किती राहतो आणि रप्चर कितीला होतंय. आता ह्या मागच्या वेळेचं फॉलिकल रप्चर झालेलंच नाहीये. तर यावेळेचं फॉलिकल रप्चर व्हायला हवं ह्या सगळ्या गोष्टींनी. तर ते ऑब्झर्व्ह करत राहा. ओके. सध्या आफ्टर कोविड स्टेरॉइडमुळे खूप भूक लागते, तर त्याचा काय विचार करावा? हां.
तर पेशंटला भूक लागणं ही गोष्ट चांगली आहे असं आपण म्हणतो, कारण की जिथे जिथे दोषांचा फाक होतो तिथे भूक लागते. परंतु शुगरसाठी औषधं चालू आहेत. औषधं घेतली आणि म्हणून हायपोग्लायसेमिया होऊन भूक लागली. अशी जी गोष्ट आहे ना, तर ती काही चांगली भूक नाही ती, बरोबर? सो त्याच्यामध्ये धातूंचं पोषण होणं आणि दोषांचा पाक होणं ह्या दृष्टीने बघायला पाहिजे. सो पोस्ट कोविड पेशंट जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा लक्षणं कुठली आहेत हे सगळं बघायला हवं आणि त्याच्यानुसार चिकित्सा करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये मसल पेन खूप आहे, तर रसपाचक अंगमर्द विषमज्वर वापरणं किंवा काही पेशंटमध्ये भूक आता जास्त आहे असं जर असेल तर तिथे वडवानल चूर्ण वापरणं ह्या गोष्टी वापरायच्या. मग तिथे वापरत असताना त्याच्या बरोबरीने अंगमर्द प्रशमन वापरायचं. त्याच्यानंतर काही वेळेला पेशंटला प्रतिशाय किंवा कफ घशातून निघणं ही कंटिन्युअस गोष्ट घडत असते. मग त्या ठिकाणी सहस्रकुटी अमृत वापरणं गुडूच्या अमृताबरोबर अशा गोष्टी करायच्या. सो लक्षणं कुठली आहेत ना हे बघायला पाहिजे. हे सरसकट एकच हे करण्यापेक्षा ह्या दृष्टीने विचार करून पेशंटला औषधं द्यायला. ओके. सो मला वाटतं आपण थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, ते माझे जिवरले पायीकपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे, जे खणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो देला हो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय हुआवे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.